शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर आणि सफाई कर्मचाऱ्यांचा करण्यात आला सन्मान। सविस्तर वृत्त। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मसाळा संघटनेचा या स्तुत्य उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे। मसाळा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युवसेना संघटनेच्या वतीनं मसाळा नगरपंचायतीचे सफाई कामगार यांची तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये मोफत आरोग्य तपासणी करून पुष्पगुच्छ शाल आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा भेट देऊन सन्मानित करण्यात आलं। या कार्यक्रमाचं उद्घाटन दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख नंदू शिर्के यांच्या हस्ते करून प्रथम छत्रपती शिवाजी महाराज आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। सदर उपक्रम युवा सेना तालुका अधिकारी कौस्तुभ करडे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आला। या स्तुत्य उपक्रमाचं तालुक्यातून स्वागत होत असून सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे। यावेळी उपस्थित दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख नंदू शिर्के, तालुका प्रमुख तुकाराम चाळके, युवा सेना तालुका अधिकारी कौस्तुभ करडे, महिला आघाडी निशा पाटील, अंकुश नटे, स्वानंद बोरकर, नरेश विचारे आदी शिवसैनिक उपस्थित होते। शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर आणि सफाई कर्मचाऱ्यांचा करण्यात आला सन्मान। विशेष प्रतिनिधी आणि संतोष उद्दरकर सह दैनिक सूर्योदय रायगड। सुजलाम सुफलाम होतं आहे। आज त्यांचं जे कार्य आहे त्यांच्या सन्मान फक्त आम्ही मोफत आरोग्य तपासणी न घेता त्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा एक सन्मान केलेला आहे। त्याचं कारण आहे की आज वंदनीय हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी आहे आणि त्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आज संपूर्ण त्या सफाई कामगारांचा एक बाळासाहेबांची प्रतिमा देऊन त्यांच्यामध्ये जाज्वल्य अभिमान आणि स्वाभिमान जागृत करण्याचा जो काय एक छोटासा प्रयत्न वंदनीय बाळासाहेबांनी दिला मराठी माणसाला, तो आम्ही या फ्रेममार्फत दिलेला आहे। आधी अनेक कार्यक्रम युवासेना या मसाळा तालुक्यात राबवत असते। त्या युवासेनेच्या पाठीमागे संपूर्ण आमचे तालुका प्रमुख, सन्माननीय जिल्हा प्रमुख, सर्वच महिला आघाडी, युवासेनेचे माझे सगळेच पदाधिकारी, हा कार्यक्रम कुणा माझ्या एकट्याचा नव्हे तर संघटनेचा आहे, सगळ्या तालुक्याचा आहे, सगळ्या शहराचा आहे, सगळ्या पदाधिकाऱ्यांचा आहे। त्या सर्वांची मेहनत घेऊन शिवसेना काम करत असते आणि या देखील पुढे या कर्मचाऱ्यांची असू द्या, मसाळा तालुक्यातले असू द्या, शहरातले असू द्या, विविध प्रश्नाच्या पाठीमागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अग्रेसर भूमिका घेऊन ठामपणे त्यांच्या पाठीमागे उभे राहील। आजचा 60वा वर्धापन दिन आहे जो साजरा होतो आहे, या निमित्ताने काय संकल्पना सोडा मसाळा तालुक्याचे विचार करता काय संकल्पना आपण मनामध्ये आहात तुमच्या? संकल्पना जो काय तुम्ही आज करताय, जनतेच्या विविध प्रश्न या तालुक्यात आहेत, त्या विविध प्रश्नांवर शिवसेना अग्रेसर भूमिका घेऊन जनतेचे प्रश्न तडीस लावण्याचं काम आणि संघटना बांधणीकडे आम्ही या 60व्या वर्धापना दिनानिमित्त की कोण गेलं कोण नाही राहिलं या पलीकडे आम्ही जे आहोत त्यांना पुरून उरू एवढाच आज संकल्प आम्ही घेतलेला आहे। आज बाळासाहेबांनी दिलेल्या विचारांवर कोणी येईल आणि कोणी जाऊन काहीतरी वेगळं करेल, त्या वेगळं करण्याच्या प्रत्येक भूमिकेला या कडवट शिवसैनिक येणाऱ्या काळात उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। आणि एवढंच तुम्हाला आज कळेल, येणाऱ्या काळामध्ये युवासेना असू द्या, शिवसेना असू द्या, दक्षिण रायगडमध्ये मसाळा तालुक्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची संघटना बांधणी युवासेनेच्या मार्फत जिल्हा प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येईल आणि युवासेना शिवसेना येणाऱ्या संपूर्ण निवडणुकीला असू द्या किंवा संपूर्ण आपत्कालीन परिस्थितीवर परिणामाला न घाबरता कुठल्याही सरकारच्या विरोधात अग्रेसर रस्त्यावर उतरेल, जनतेसाठी आणि सर्वसामान्य माणसासाठी आवाज उतरवत राहील। शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आणि हा वर्धापन दिन संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये उत्साहाने साजरा केला जातो। शिवसेनेच्या अतिशय अडचणीच्या काळामध्ये हा वर्धापन दिन साजरा होतो आहे आणि साजरा होत असताना या ठिकाणचे सर्व शिवसैनिक युवासेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी ते घेऊन आलेले आहेत। उपक्रम म्हणजे असा, या ठिकाणचे मसाळा नगरपंचायतीचे जे कर्मचारी आहेत, जे सफाई कर्मचारी ज्यांना आपण बोलतो, खऱ्या अर्थानं त्यांना देवदूत म्हटलं पाहिजे आणि हे देवदूत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जे केलेला कचरा आहे ते साफ करण्याचं काम अगदी प्रामाणिकपणे इमानीद्वारे करतात। मग त्यांचा कुठेतरी सन्मान व्हावा यासाठी या ठिकाणी हा कार्यक्रम आदरणीय आमचे शिवसेनेचे युवासेनेचे या मसाळा तालुक्याचे युवासेना प्रमुख कौस्तुभभाई करडे यांच्या माध्यमातून त्यांच्या संपूर्ण टीमने त्याचप्रमाणे आमचे तालुका प्रमुख चाळके साहेब आणि सगळ्या शिवसेनेच्या कार्यकर्ता, महिला आघाडी यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतो आहे आणि कार्यक्रम अतिशय चांगला या ठिकाणी पार पडतो आहे। मी मगाशीच या ठिकाणी सांगितलं की तुम्ही या पुढचासुद्धा जो कार्यक्रम घ्याल त्या कार्यक्रमालासुद्धा आमच्या शुभेच्छा तर असतीलच, परंतु ताकदीनिशी आम्ही ह्या संपूर्ण कार्यक्रमाला शुभेच्छा देऊ। धन्यवाद।